करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाईच्या काकड्याला आज म्हणजे दिवाळीच्या पहिल्या दिवसापासून सुरुवात होते। तर चला जाणून घेऊया या काकड्याचे महत्त्व। तर नमस्कार, मी सुयश आणि तुम्हाला तर माहिती आहे कोल्हापुरात प्रत्येक सणाची सुरुवात आई अंबाबाईच्या दर्शनापासून होते आणि आज दिवाळीचा पहिला दिवस असल्यामुळे आई अंबाबाईच्या काकड्याला पण सुरुवात होणार होती। रात्रीच्या 2:45 मंदिराचं मुख्य द्वार खुलं करण्यात आलं आणि काकड्याच्या तयारीला सुरुवात झाली। अंबाबाई मंदिरातील काकडा कार्तिक मास म्हणजेच कडाक्याच्या थंडीत दिवाळीच्या पहिल्या दिवसापासून होतो। आजपासून येणाऱ्या पौर्णिमेपर्यंत पुढील 15 दिवस आई अंबाबाई मंदिरातील नित्योपचारात बदल होतो। कार्तिकाचे व्रत करून जगदंबेच्या या काळातील 5ही आरत्या करण्याची परंपरा आहे। मंदिरातील मुख्य आणि सर्वात उंच शिखरावर पश्चिमेकडे कापूर लावतात आणि यालाच काकडा म्हणले जाते। कार्तिक मासात दीपदानाची धार्मिक परंपरा आहे। आकाशासाठी म्हणजेच वायूसाठी पूर्वीच्या काळातील सर्वोच्च स्थान म्हणजेच मंदिराचे शिखर या ठिकाणी देवतेचा वास असतो। याच भावनेतून ही काकडा प्रज्वलित करण्याची परंपरा चालू झाली असावी। पहाटेच्या 2 वाजता मशालेच्या मंद उजेडात काकडा प्रज्वलित केला जातो। कडाक्याच्या बोचऱ्या थंडीत काकडा हातात घेऊन मुख्य शिखराकडे पाठ करून वरती धरले जाते व काकडा शिखरावर ठेवला जातो। त्याचवेळी वाजंत्र्यांकडून सनई व नगाड्याचा मधुर सूर चालूच असतो। मुख्य शिखरानंतर परिसरातील इतर देवदेवतांपुढेही हा काकडा फिरवला जातो। त्यानंतर पितळी उंबऱ्यावर कापूर लावून मुख्य गर्भगृह उघडले जाते आणि यानंतर करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाईची काकड आरती होते। तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या पेजला फॉलो करा।